मातृभूमी जिथे जन्मले मी, नमो आर्यभूमी जिथे वाढले मी, नमो कर्मभूमी जी त्यास कमी पडू देय माझा नमामि नमामि. परमपवित्र माझ्या या मातृभूमीला पहिल्यांदा नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ व इथे जमलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, मी अर्पिता बनसोडे. मी आज इथे एका महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे, ज्याचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. सह्याद्रीच्या कुशीतून एक टिळा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला. महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला, महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला. मित्रांनो, 350 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला एक कर्तृत्वान वीरपुत्र मिळाला, ज्याने आपल्या पराक्रमाने, शौर्याने, धाडसाने आणि जिद्दीने नव्हत्याचं होतं आणि होत्याचं नव्हतं करून मुठभर मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्राच्या भूमीवर भगवा फडकवला. त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ माजत होत्या. स्त्रियांची अब्रू लुटली जात होती. अनेक बायकांच्या कुंकवाचा धनी मारला जात होता. शेतकऱ्यांचा कोणी कैवारी नव्हता. अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला एक कर्तृत्वान वीरपुत्र पाहिजे होता. एक झंकार, धगमगता, पेटता अंगार. अख्खी वेळ आली. सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर जणू एक तारा चमकला. जिजाऊंच्या पोटी शिव जन्मला. मानाचा मुजरा करते त्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला. शिवाचा जन्म झाला आणि गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात चाचपटणाऱ्या महाराष्ट्राच्या भूमीवर जणू प्रकाशाची किरण पसरू लागली. त्यांनी वयाच्या 16व्या वर्षापासून स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. या अत्यंत कमी वयात त्यांनी साहसी धाडस केले व ते बुरवतासही नाही. त्यासाठी त्यांनी पुणे, नावण यांसारख्या प्रदेशात ते स्वतः फिरले. तेथील सर्वसामान्य लोकांची परिस्थिती समजावून घेतली. त्यांच्या मनात स्वराज्याबद्दल आस्था निर्माण केली. या त्यांच्या कार्यात त्यांना अनेक सहकाऱ्यांची साथ लागली. तानाजी मालसुरे, बाजीप्रभू देशपांडे, नेताजी, येसाजी यांसारख्या अनेक सहकाऱ्यांची त्यांना साथ लागली. ते लढाईच्या काळात शिवरायांसाठी आपल्या प्राणांचेही बलिदान देताना मागे पुढे पाहत नसत. शिवरायांपूर्वी अनेक राजे होऊन गेले. शिवरायांनंतरही अनेक राजे उदयास आले, पण सर्वात आदर्श राजा म्हणून ओळखतात ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. त्यांचे कार्य नाही, त्यांचे स्वराज्याबद्दल असणारे प्रेम, चारित्र्य, निष्ठा. शेतकऱ्यांच्या भेटायलाही कोणी हात लावता कामा नये असे म्हणून शेतकऱ्यावर जीवाकाळ प्रेम केले. पण स्त्रीला आई समान मानणारी छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव प्रजाध्यक्ष राजे होते. शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसोबत नेहमी प्रेमाने, आपुलकीने वागत असत. ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता घरदाराला विसरून ते आपल्या मावळ्यांसोबत स्वराज्यासाठी दिवस रात्र झटायचे. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेची मायाने काळजी घेणारा फक्त माझा शिवबा होता. शिवाजी महाराज हे एक सर्वगुण संपन्न व्यक्ती होते. काळाकूट अंधारात आपली दिशा ठरवून